नमस्कार मित्रांनो, आज आहे सूरज भाऊ बरोबर. आता सूरज भाऊ म्हणले हो काही विषयच नाही. ते म्हणे जायचं शिन्नरला दादाच्या गोळ्या आणायला. म्हणलं चल. म्हणे मातृछायात जायचं. म्हणलं मातृछायात चल, नाही तर पितृछायात चल. त्या गाड्यानं भला बाजार करून घेतला. तो म्हणे 3 महिने परत भेव नाही असं. म्हणलं बरं आहे, 3,000चा बाजार एखादी करूनच घेतला. मग आता तिथून निघालो. मग आता लागली भूक लागली. म्हणले शिन्नर म्हणले वडापावशिवाय माणूस येत नाही. 2-2 प्लेट तर तिकडे जागेवर घेऊनच टाकले आम्ही. तुम्हाला सांगतो, वडा झाला मोठा आणि पाव झाला लहान. बसवतो कुठं पावात वडा. म्हणलं या गाड्या गरम गरम बी येतो. आता 2-2 प्लेट हाणूनच दिले. आता बिल द्यायच्या वेळेस राहिलं बा पारक भर उभं. त्या गाड्याचा फोन चालू. त्याचा कोणाचा फोन चालू होता काय माहिती. तो आमच्या का बाई ना. म्हणलं येत असेल तर बाई नाही ते जाऊ दे मग त्या गाड्या. ते म्हणे दमरे असं कुठं राहत असतं का म्हणे. म्हणलं तू हॉटेलचं बिल देऊ राहिलं जेवणाचं का 2 वडेचं बिल देऊ राहिलं म्हणलं. अरे 150 रुपये बिल झालं ना. तुझं अर्धाचं घालून टाकलं म्हणलं. देऊ बरं मग बिल दिलं जे निघालो आम्ही. आता माया मागं आलं आणि अचानक जे कुठं गायब झालं तर पुन्हा तपासच लागा ना. म्हणलं चुकलं का काय शिकणार आई असे जटे. पण मला कुठं माहिती याला खाली याला बडीशेप लागत. ते गेलं बस टपरीवर गेलो तर जे पारकभर उभं राहिलं. म्हणलं आता नेमका बरणीच आणतो काय बडीशेपची एखादी तर काही कळा ना बा आपल्याला. आलं इकून तिकून आलं तोंड हालीत मच बडीशेप खात. म्हणलं काय रे कुठे गेलं. म्हणजे तुला माहीत नाही मला बडीशेप खायला म्हणलं बस म्हणलं गाडी चालवायला आता चल असावला पुढं. मग काय आता शिन्नर म्हणले गर्दीत हायची. ते ट्रॅफिक जाम लागली आम्हाला. बघतो वडापावच्या पुढं निघालो नका विचारू. मग त्या गर्दीमध्ये ठाक गाडी इकडं घालत तिकडं घालत ह्याच्यात पोलीस गाडी बी हाडवी येत सुटली आम्हाला. ते तुम्हाला सांगतो असं करता जे एका बाईची गाडी भोकती म्हणलं बाबू ठोकलं जातं. हा म्हणतो पुढं पा. मग निघालो अचानक आमचं. तो म्हणे मला घ्यायचे पॅन्टी. म्हणलं पॅन्टी मग चाल मग काय आता YBSला दोस्ती स्पोर्टमध्ये. तिथून तुम्हाला सांगतो डायरेक्ट आलो दोस्ती स्पोर्टमध्ये. हा म्हणतोय दाखवा पॅन्टी. ते पॅन्टी दाखवित्या शर्ट दाखवित्या आम्ही पाहतोच. त्यांचा टाकायचा रट्टा चालू आमचा पाहायचा रट्टा चालू. असं करता त्यानं शर्टाचं दुकान एकांग पॅन्टीचं एकांग घाला हा शर्ट घालतो. मी एक घातला म्हणलं कसं काय दिसतोय. तो म्हणे बरं आहे. एक कडी मागं उघडाच पहिलवान त्याचे चालले कपडे बदलायचं का मारतात असं. त्यालाही शर्ट चॉईस होईल. त्याच्यात कपडे घेता 2-3 फॉलोअर्स भेटले. ते म्हणे हो आम्ही तुमचे व्हिडिओ पाहतो. म्हणलं ब्लॉग चालू आहे राहू उभे. मग काय कपडे बिपडे घेतले. तुम्हाला सांगतो 2-2 हजार दिले लुटून आमच्यावाल्या गप. मग डायरेक्ट आलो चपला घ्यायला. म्हणलं मला चपला घ्यायच्या परत काही येणं जाणं होत नाही. पाहतो तो चपलावाला कुठं माय का पाहतो. त्यालाही गिरेक चालू. तो त्याच्या का पाय इकडं पाय असं करता घेतल्या पण चपला. जे निघालो म्हणलं दाब बरं गाडी. तो म्हणे दमरे मला चष्मा लावते. मग गाड्याने चष्मा बिस्मा लावला. तो म्हणतो आईला कसं काय दिसतो चष्मा. म्हणलं दबंग स्टाईल काय खतरनाक आहे. आता आहे ना बिना लग्नाच्या मागं ठेवू आणि तोच नंबर लावू पाहिलं म्हणलं. मग गाडी मुलखू लागला. म्हणलं मग त्या माता चिडून डायरेक्ट निघालो. ते डायरेक्ट पेट्रोल पंप शिन्नर. हा गाडी म्हणतो आता टाकू किती. म्हणलं टाक 150च आहे. तो म्हणजे 200 टाकू. म्हणलं नको रे 50 लागतील म्हणलं स्प्राईटला. 150चा लोट 50 राहू दे. असं करता काय मग पंपवाली पाहू लागली. यांचं काय चालू आहे म्हणे कॅमेरा चालू. म्हणले याला म्हणले बदकेचं काम नाही म्हणा. तो म्हणतो बदके तुला युट्यूबला टाकायचं. मी असलो काय घाबरतो. म्हणलं तू असलो 2 वाढवत बसते. पण तिथून जे निघालो तुम्हाला सांगतो दातलीत जाऊन आम्हाला गाडी रिटर्न बोंगावं लागली. 2,500चे कपडे घेतले 3,000च्या गोळ्या आम्ही दोस्ती स्पोर्टवाले कसं ठेवून आलो. आयला मग आता रे हा म्हणतो तो म्हणूनच राहिले. म्हणले म्हणून राहिल्या पुढं. तो काही लक्ष नव्हतं का म्हणलं 4चे 2 पेंटी काय सोडून 4 घेऊन आला. गोळ्याचं काय जे कामाला आलो ते काम राहिलं ना आमचं तिथंच. तो असल्या तर बरोबर नाही इज्जत बा आता. म्हणलं काही नाही परत घाल 3,000. तिकून आलो डायरेक्ट गाडी लावली. घेतल्या बरं का गोळ्या वात्या तिथंच त्यानं ठेव. तो म्हणे गोळ्या विसरून गेली म्हणे. म्हणलं बरं गोळ्या बिळ्या घेतल्या. जे पुन्हा निघालो पण जे गाड्यानं गाडी दाबली आय विषय तर काय की मला फार कळस लागून गेली बा. हा गाडी हाटतो कुठं जे मूठ वळली. म्हणलं बाबा अरे बुलेट ती लोटायची येळी. परत 200 टाकलं म्हणे. आता काय लोटायची. तिकडून जे गाडी सुटली आमची कणाकण. मग आता काय गाडी फॉर्मला सगळी म्हणली गाडी चालती. आलो घरी. म्हणलं बाय बा तो पिशा कोणते आता हे कपडे परत काय राहून गेलं शिन्नरला. मग म्हणे घेऊन टाक कोणते तरी असतील त्या.
कोणते ते म्हणलं तोय मला येणार आणि माहीत तुला येणार चांगलं पाहून घे गाडी. मग काही नाही आता इथं जवळच एवढं काय घाबरायचं काय बा सोडल्या पिशा. मग काय आम्ही जेच त्याचे कपडे केले बाजूला. म्हणलं चाल गाडी आता लय टाईम झाला आता आहे ना भाऊ निघावं लागेल म्हणलं. आता 4 वाजले म्हणलं गाईला खायचा टाईम झाला आहे आता मी पण निघतो तू बी तुझं काम आवर. मग तुम्हाला सांगतो मित्रांनो मग मी डायरेक्ट तिथून आवरलं निघालो. त्याला म्हणलं येतो रे म्हणलं मी. तर चालन मग तो म्हणे ये मग काय आता बराच टाईम झाला. तर मित्रांनो हा होता माझा एक छोटासा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.